अमृत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते। म्हणजे आपणास माहिती आहे की अतिशय पवित्र असा मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे। मार्गशीर्ष महिना बघता बघता सुरू पण झाला आणि आता संपायला सुद्धा येईल आता, कारण की आपणास माहिती असेलच की मार्गशीर्ष महिना हा पूर्णच महिना खूप पवित्र आणि खूप माता महालक्ष्मी श्री हरी विष्णूंची सेवा करण्यासाठी उत्तम काळ मानला जातो। आणि सोबतच या महिन्यामध्ये सुद्धा खूप असे विशिष्ट असे सण सुद्धा आलेले होते। आता मार्गशीर्ष महिन्यातले आपले 3 गुरुवार तर झालेले आहेतच, पण आता येणारा 18 डिसेंबर 2025 हा शेवटचा गुरुवार असणार आहे। कारण की या वर्षी 2025 मध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 गुरुवार आले होते, कधी कधी 5 गुरुवार येतात, पण यंदा 4 गुरुवार आले आहेत। तर आता मंडळींनो, खूप जणांचा म्हणजे शंका आहे किंवा कन्फ्युजन आहे की 18 तारखेला अमावस्या आहे का, मग आम्ही त्या दिवशी उद्यापन करावं की नाही। सोबतच दुसरा प्रश्न म्हणजेच काय की मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आमच्याकडून 4 पैकी 3च गुरुवार झाले आहेत, तर आम्ही शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं की नाही करावं, की 4 गुरुवार पूर्ण झाल्यावरच उद्यापन करायला पाहिजे, असं काही आहे का। आणि तिसरा प्रश्न सगळ्यात महत्वाचा, जर येणाऱ्या 18 डिसेंबर 2025 शेवटच्या गुरुवारी, चौथ्या गुरुवारी जर तुम्हाला उद्यापन करता आलं नाही, शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं असतं, पण उद्यापन जर तुम्हाला करणं शक्य झालं नाही काही कारणास्तव, तर मग काय करायला पाहिजे, कशा प्रकारे आपण ते उद्यापन करायचं किंवा नंतर आपण करू शकतो का उद्यापन, याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओ देणार आहे। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। तर मंडळींनो, मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपणास माहिती आहे की मार्गशीर्ष गुरुवार खूप प्रसिद्ध आहेत, खूप जण मनोभावे श्रद्धेने करतात। पुरुष मंडळी असेल, सोबत महिला आहे, कुमारिका मनोभावे श्रद्धेने हे मार्गशीर्ष गुरुवार असेल किंवा संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता महालक्ष्मी श्री हरी विष्णूंची मनोभावे श्रद्धेने सेवा, अर्चा, पूजा, मंत्र, स्तोत्र, नामस्मरण सर्व काही करत असतात। पण आता मंडळींनो, पाहायला गेलं तर सगळ्यात पहिली गोष्ट मला सांगते की खूप जणांना प्रश्न आहे, कारण की मला ज्यावेळेस गुरुचरित्र पारायण खूप जणांना करायचं होतं, आता या आज उद्या चालू करायचं होतं, पण त्यांची समाप्ती जी आहे ती 18 तारखेला येणार होती। तर खूप जण म्हटले की ताई 18 तारखेला अमावस्या आहे, तर मग आम्ही त्या दिवशी समाप्ती करावी का, किंवा 18 तारखेला अमावस्या येत आहे तर आम्ही त्या दिवशी मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन करावं की नाही। खूप जणांचे प्रश्न आले आहेत किंवा कमेंट आले आहेत। मग त्यावर तुम्हाला मी एकच सांगते की तुम्हाला नेमकी तिथी कधी चालू होते आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या अमावस्येची आणि कधी संपते आहे ते तुम्हाला सुरुवातीला सांगते, जेणेकरून तुमचं जे काही कन्फ्युजन आहे ते तुमचं दूर होईल। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगते, आता मार्गशीर्ष महिन्यातली जी काही अमावस्या आहे, ज्याला ज्येष्ठ अमावस्या म्हणतात किंवा त्याला दर्श वेळ अमावस्या म्हणतात। आमच्या गावाकडे तिकडे मराठवाड्यामध्ये त्याला वेळ अमावस्या म्हणतात। शेतामध्ये जाऊन पूजा अर्चा करणे, सगळा काही नैवेद्य वगैरे करून घेऊन जायचा घरातून, आणि तो शेतामध्ये जाऊन तिथे पूजा अर्चा करून तिथे तो नैवेद्य म्हणजे ते सर्व काही जेवण आपल्याला जेवायचं असतं शेतामध्ये। अशा प्रकारे तिकडे गावाकडे प्रथा आहे। तर अशा प्रकारे त्याला दर्श वेळ अमावस्या म्हणतात। ज्येष्ठ अमावस्या आहे मार्गशीर्ष महिन्यातली। तर ही मार्गशीर्ष महिन्यातली जी काही अमावस्या आहे ती अमावस्या तुम्हाला सांगते 19 तारखेला शुक्रवारी, 18 तारखेला अमावस्या नाही आहे। सकाळपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत अमावस्या 18 तारखेला गुरुवारी नाही आहे। 19 तारखेला शुक्रवारीच दर्श वेळ अमावस्या पहाटे 5 वाजता ही चालू होणार आहे। 19 तारखेला पहाटे 5 ला अमावस्या चालू होईल, ती 20 तारखेला 20 डिसेंबरला शनिवारी सकाळी 7:13 समाप्ती होणार आहे। त्यामुळे सूर्योदयाच्या तिथीनुसार बघायला गेलं तर 20 तारखेला पण आहे आणि 19 तारखेला पण आहे। अशा 2 दिवस ही दर्शवेळ अमावस्या असणार आहे, ज्याला ज्येष्ठ अमावस्या म्हटलं जातं, ही असणार आहे। त्यामुळे मनातून किंतु परंतु सगळं काढून टाका। ज्यांचं 18 तारखेला गुरुचरित्राचं उद्यापन येत आहे गुरुवारी, त्यांनी बिनधास्त उद्यापन करावं। फक्त 19 आणि 20 तारखेला जर उद्यापन येत असेल तर तुम्ही उद्यापन करू नका, थांबा, तुम्ही 21 तारखेला रविवारी करू शकता। आणि सोबतच तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन सुद्धा 18 तारखेला ज्यांचं येणार आहे ते करू शकणार आहेत, ते नक्कीच आणि बिनधास्तपणे दिवसभरामध्ये उद्यापन करावं चौथ्या गुरुवारी। ही एक गोष्ट तुमची क्लिअर झाली असेल। आता येऊया दुसऱ्या मुद्द्यावरती, ते म्हणजेच काय, आता खूप जणांचा प्रश्न आहे की ताई मार्गशीर्ष महिन्यातले आमचे 4 पैकी 3च गुरुवार झाले आहेत, मग आम्ही शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं की नाही, कशा प्रकारे आमचं हे व्रत पूर्ण होईल आणि ह्या व्रताचं आम्हाला पुण्यफळ लाभेल। तर मंडळींनो, कसं असतं, मार्गशीर्ष महिन्यामधले जे काही मार्गशीर्ष गुरुवार असतात ते फक्त आणि फक्त मार्गशीर्ष गुरुवार महिन्यापुरतेच मर्यादित असतात। ते पौष महिन्यात जाऊन आपल्याला करायचे नसतात। आपल्याला का दिलं आहे मार्गशीर्ष महिन्यातलेच गुरुवार, त्याला नाव सुद्धा आहे मार्गशीर्ष गुरुवार, म्हणून ते मार्गशीर्ष महिन्यामधलेच असतात आपले गुरुवार। आता ज्यांचे 4 पैकी 3च गुरुवार झाले आहेत, तर त्यांनी काय करायचं आहे, भले तुमचे आता 4 पैकी 3, आता 4 पैकी एका गुरुवारी तुम्हाला मासिक धर्म आला होता किंवा काही कारणास्तव तुम्हाला नाही जमलं ती पूजा किंवा व्रत करण्यासाठी, किंवा फक्त तुम्ही उपवास केला होता, पूजा मांडणी केली नव्हती, काही सुद्धा केलं नव्हतं, असं काही झालं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही शेवटच्या 18 डिसेंबरला गुरुवारी, चौथ्या गुरुवारी उद्यापन करावं।
कारण की आपल्याला कसं असतं, मार्गशीर्ष महिन्यामध्येच त्याचं उद्यापन, त्याचं पूर्ण संपूर्ण जे काही असतं पूजा समाप्ती ती आपल्याला पूर्ण करायची असते. पौष महिन्यात जाऊन पौष महिन्यातलं गुरुवार करून मग उद्यापन करायचं असं काही नाही आहे. म्हणून आपल्याला भले 4 पैकी 3 गुरुवार होऊ देत, 2 गुरुवार होऊ देत, पण आपल्याला शेवटच्या गुरुवारी उद्यापन हे करायचंच आहे. त्याचं असं मनात आणायचं नाही की 4च गुरुवार झाले पाहिजे, नियमच आहे, असं काही सुद्धा नाही. शेवटी काय आहे, मासिक धर्म जो आहे तो आपला नैसर्गिक आहे, तो काही सांगून येत नसतो आणि त्याला पुढे ढकलण्याचा किंवा थांबवण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. तुम्ही खरं सांगते, जी नैसर्गिक प्रक्रिया आहे ती चालू राहू द्यायची आहे, त्याला काही सुद्धा छेडछाड करायची नाही आहे. कारण की आपणास आजकाल महिलांसाठी काय काय गोष्टी, काय काय आजार उद्भवतात तुम्हाला माहिती आहे. त्या मासिक पाळीच्या दरम्यान किंवा मासिक धर्मामुळे थांबवल्यामुळे किंवा लवकर आपण ती म्हणजे लवकर यावी यासाठी सुद्धा गोळ्या खूप जण खातात, उशिरा यावी यासाठी सुद्धा खूप जण गोळ्या खातात. कोणाकोणा 3-3 महिने मासिक धर्म येत नाही. म्हणून सांगते की अशा प्रकारच्या गोळ्या वगैरे काही सुद्धा घ्यायचं नाही आहे. नैसर्गिक प्रक्रिया चालू ठेवायची आहे आपली, काही सुद्धा त्याला छेडछाड करायची नाही. भले एक गुरुवार चुकला, चुकू देत, फक्त मनामध्ये श्रद्धा महत्वाची असते. तुम्ही उपवास तर केला असेलच त्या दिवशी, झालं, ठीक आहे. आई म्हणजे कसं आहे, महालक्ष्मी सुद्धा एक स्त्री आहे, महिला आहे, तिला सुद्धा सगळं काही माहिती असतं आणि हे जे काही गोष्टी आहेत आपल्या आयुष्यामध्ये त्या सगळ्या काही देवी देवतांकडूनच आलेल्या असतात. त्यामुळे महिलांसाठी आणि उलट मासिक धर्म ही काही वाईट गोष्ट नाही, उलट चांगली गोष्ट आहे. एक नवीन जीव जन्माला येण्यासाठी ही प्रक्रिया आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाची असते महिलांसाठी. त्यामुळे 4 पैकी 3 गुरुवार जरी झाले तरी सुद्धा चालेल, 2 गुरुवार झाले तरी सुद्धा चालेल, पण शेवटच्या गुरुवारी नक्कीच उद्यापन करायचं आहे. आता तिसऱ्या प्रश्नाकडे येऊया की शेवटच्या गुरुवारी 18 डिसेंबरला तुम्हाला चौथ्या गुरुवारी जर उद्यापन करायला जमलं नाही, तुम्हाला त्या दिवशी तुमचा मासिक धर्म असेल किंवा तुम्हाला समजा आता काहीतरी कारणाचं सुतक विटाळ पडला आहे किंवा तुम्हाला कुठेतरी बाहेर गावी लग्न कार्य आहे, जवळचं जावंच लागते, तर काय करायचं आहे तर मी तुम्हाला सांगते. सर्वप्रथम मासिक धर्म सुतक विटाळ असेल, मासिक धर्म असेल तर तुम्ही घरातल्या एखाद्या व्यक्तीकडून त्या दिवशी 18 डिसेंबरला चौथ्या गुरुवारी उद्यापन करूनच घ्यायचं आहे. तुम्ही बाजूला बसा, घरातल्या एखाद्या व्यक्तीला सर्व काही पूजा मांडणी करून कथा वाचन, साधा खडी साखर दुधाचा नैवेद्य दाखल लावायचा आहे आणि त्या दिवशी त्या घरातल्या एखाद्या व्यक्तीकडून उद्यापन करून घ्यायचंच आहे. 5 सवाष्णी, 6 सवाष्णी, 5 कुमारिका, 6 कुमारिका तुमच्या यथाशक्ती, एक जरी बोलली तरी सुद्धा चालेल, तिला बोलवायचं आणि तुम्हाला तिला पोथीचं पुस्तक द्या किंवा तुम्ही एखादं फळ द्या, तिची ओटी भरा, हळदी कुंकूचं तिला वाण द्या. अशा प्रकारे तुम्हाला ते उद्यापन करायचंच आहे चौथ्या गुरुवारी. मासिक धर्म असेल तर घरातल्या एखाद्या व्यक्तीकडून करून घ्यायचं. सुतक विटाळ असेल तर शेजारच्या एखाद्या व्यक्तीला बोलवा, एखाद्या महिलेला बोलवा, तिच्याकडून ते उद्यापन करून घ्या तुम्ही, पण ते असं अर्धवट ठेवायचं नाही. मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन मार्गशीर्ष महिन्यामध्ये झालं पाहिजे. ते मार्गशीर्ष महिन्यापुरतच मर्यादित असतं, एवढं लक्षात घ्या. फक्त हा नियम तुम्ही ते पुढे पौष महिन्यात ढकलून पौष महिन्यात करायचं नसतं. म्हणून तुम्हाला सांगते आहे, जेवढे गुरुवार झाले तेवढे ठीक आहे. 18 डिसेंबरला तुम्हाला कोणाकडून तरी ते उद्यापन करून घ्यायचंच आहे, अर्धवट ठेवायचं नाही. जर तुम्हाला त्या व्रताचं खरंच तुम्हाला फलप्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर शेवटच्या गुरुवारी चौथ्या गुरुवारी उद्यापन झालंच पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व गोष्टी, तिन्ही गोष्टी कळाल्या असतीलच आता. आणि जरी सुद्धा अजून काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही शंका असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, नक्कीच मी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.